श्री स्वामी समर्थ मंडळी. मित्रांनो, 10 जून नंतर वृश्चिक राशीच्या जीवनात काही अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंददायी घडामोडी घडण्याचे संकेत दिसत आहेत. अनेक दिवसांपासून ज्या शुभवार्तेची तुम्ही वाट पाहत होतात, ज्या इच्छेसाठी तुम्ही मनापासून प्रार्थना करत आहात, ती इच्छा पूर्ण होण्याची वेळ आता जवळ येत असल्याचे ग्रहांचे संकेत सांगत आहेत. मंगळ ग्रहाचा प्रभाव निर्माण होणारे शुभयोग आणि ईश्वराची विशेष कृपा यामुळे वृश्चिक राशींच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय, आर्थिक क्षेत्र, कुटुंब आणि वैयक्तिक जीवनामध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. परंतु मित्रांनो, या व्हिडिओमध्ये शेवटी मी असा एक महत्त्वाचा संकेत सांगणार आहे, जो अनेक वृश्चिक राशींच्या लोकांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी ठरू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय बजरंगबली असे नक्की लिहा. चला तर मग जाणून घेऊया 10 जून नंतर वृश्चिक राशीच्या जीवनात कोणते मोठे बदल घडू शकतात आणि ती सर्वात मोठी आनंदाची बातमी नेमकी कोणती असू शकते. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी 10 जून नंतरचा काळ जीवनाला नवी दिशा देणारा आणि अनेक अर्थांनी परिवर्तन घडवून आणणारा ठरू शकतो. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात, ज्या मानसिक तणावाचा सामना करत आहात आणि ज्या संघर्षामुळे तुमचा आत्मविश्वास काही प्रमाणात कमी झाला होता, त्या सर्व गोष्टी आता हळूहळू बदलण्यास सुरुवात होऊ शकते. ग्रहांची स्थिती सूचित करते की तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या अडचणी दूर होण्याचा काळ जवळ आला आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळू शकते. काही व्यक्तींना अचानक अशी बातमी मिळू शकते ज्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन आनंदाने भरून जाईल. ईश्वराने तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत असे वाटण्यासारखे प्रसंग या काळात घडू शकतात. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी संयम आणि विश्वास कायम ठेवणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. मंगळ हा धैर्य, संघर्ष आणि विजयाचा कारक ग्रह मानला जातो. 10 जून नंतर निर्माण होणारे काही ग्रहयोग तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळवून देणारे ठरू शकतात. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन संधी मिळू शकतात. काहींना त्यांच्या कार्यक्षेत्रात मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून केलेल्या प्रयत्नांचे परिणाम आता दिसू लागतील. आर्थिक क्षेत्रातही हळूहळू सुधारणा होऊ शकते. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होईल. तुमच्या निर्णय क्षमतेमुळे अनेक महत्त्वाच्या संधी तुमच्या बाजूने येऊ शकतात. या काळात आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यासंबंधी आशादायक विचार मनात निर्माण होतील. कुटुंब आणि नातेसंबंधाच्या बाबतीत हा काळ अत्यंत सकारात्मक संकेत देत आहे. घरातील वातावरणात शांतता आणि सौहार्द निर्माण होऊ शकते. काही दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज दूर होऊ शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे. विवाहयोग्य व्यक्तींसाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. काही घरांमध्ये साखरपुडा, विवाह किंवा नवीन सदस्याच्या आगमनाची चर्चा सुरू होऊ शकते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरतील. नातेसंबंध अधिक दृढ होतील. तुमच्या मनातील एकाकीपणाची भावना कमी होईल. प्रेम आणि आपुलकीचा अनुभव या काळात अधिक प्रमाणात मिळू शकतो. पुढे मी वृश्चिक राशीबद्दल असा एक संकेत सांगणार आहे, जो अनेकांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आनंदाशी संबंधित असू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण पुढील माहिती तुमच्या नशिबाचे दार उघडू शकते. वृश्चिक राशीसाठी उपाय: दर मंगळवारी भगवान हनुमानाचे दर्शन घ्या. ओम क्रां क्रीं क्रो स भौमाय नमः या मंत्राचा जप करा. गरजू व्यक्तींना लाल फळे किंवा अन्नदान करा. कमेंटमध्ये जय हनुमान असे अवश्य लिहा. व्यवसाय करणाऱ्या वृश्चिक राशींच्या व्यक्तीसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. व्यवसायात नवीन संधी निर्माण होऊ शकतात. एखादा महत्त्वाचा करार तुमच्या बाजूने होऊ शकतो. अनेक दिवसांपासून थांबलेली आर्थिक वाढ पुन्हा सुरू होऊ शकते. भागीदारीमध्ये काम करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. नवीन ग्राहक मिळू शकतात. तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि सातत्य यामुळे लोकांचा तुमच्यावर विश्वास वाढेल. काही व्यक्तींना अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीशी संबंधित काही निर्णय फायदेशीर ठरू शकतात. मात्र कोणताही निर्णय घेताना संयम आणि विचारपूर्वक कृती करणे आवश्यक राहील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने हा काळ आनंददायी ठरू शकतो. जोडीदारासोबतचे मतभेद कमी होऊ शकतात. एकमेकाबद्दलचा विश्वास वाढेल. अनेक दिवसांपासून मनात दडवून ठेवलेल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळू शकते. काही लोकांच्या आयुष्यात नवीन प्रेमाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे विशेष सहकार्य मिळेल.
कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहिल्यामुळे मानसिक समाधान वाढेल. तुमच्या नात्यात आलेली दुराव्याची भावना हळूहळू कमी होईल. प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा यांच्या आधारावर नाते अधिक मजबूत होईल. हा काळ भावनिकदृष्ट्या समाधान देणारा ठरू शकतो. विद्यार्थी वर्गासाठी 10 जून नंतरचा काळ अत्यंत उत्साहवर्धक आणि यशदायी ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून जे विद्यार्थी अभ्यासात सातत्य ठेवून मेहनत घेत आहेत, त्यांना आता त्यांच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील. स्पर्धा परीक्षा, शासकीय भरती, मुलाखती, प्रवेश परीक्षा किंवा शैक्षणिक प्रकल्पामध्ये अपेक्षित यश मिळण्याचे संकेत ग्रहस्थितीत दिसत आहेत. काही विद्यार्थ्यांना दूरच्या ठिकाणी शिक्षणाची संधी मिळू शकते. शिक्षक आणि मार्गदर्शक व्यक्तीचे सहकार्य लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा वाढेल. अनेक दिवसांपासून मनात आलेली शंका आणि अस्वस्थता कमी होईल. अभ्यासात एकाग्रता वाढल्यामुळे आत्मविश्वासही वाढेल. भविष्यातील करिअरबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. आता पुढे येणारी माहिती विशेषतः त्या वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आहे जे एखाद्या मोठ्या शुभवार्तेची वाट पाहत आहेत. कारण पुढील काही दिवसांमध्ये नशिबाची दिशा अचानक बदलण्याचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. दर मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा. भगवान हनुमानाला सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. आरोग्याच्या बाबतीत पाहिले तर अनेक वृश्चिक राशींच्या व्यक्तींना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ चाललेला मानसिक ताण कमी होऊ शकतो. सततच्या धावपळीमुळे निर्माण झालेला थकवा दूर होईल. नियमित दिनचर्या आणि योग्य आहाराचा लाभ मिळेल. योग, ध्यान आणि प्राणायाम यांचा सकारात्मक परिणाम जाणवू शकतो. काही लोकांना जुन्या आरोग्य समस्यांमधून आराम मिळण्याची शक्यता आहे. मानसिक स्थैर्य वाढल्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. शरीर आणि मन यांच्यातील संतुलन राखल्यास जीवन अधिक सुखकर होईल. या काळात स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, कारण निरोगी शरीर हेच प्रत्येक यशाचा पाया असते. 10 जून नंतर अनेक वृश्चिक राशीच्या व्यक्तींना एखादी भावनिक आणि आनंददायी बातमी मिळण्याची शक्यता आहे. ही बातमी नोकरी, व्यवसाय, शिक्षण, कुटुंब किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकते. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती ती गोष्ट अचानक पूर्ण होऊ शकते. काही लोकांना अशा व्यक्तीकडून संपर्क येऊ शकतो ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात. ईश्वराने तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत असे वाटण्यासारखे प्रसंग घडू शकतात. तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. जीवनात आलेल्या संघर्षाचे खरे महत्त्व आता समजू लागेल. प्रत्येक अडथळा तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठीच आला होता याची जाणीव होईल. आर्थिक क्षेत्रात हा काळ हळूहळू प्रगती आणि स्थैर्य घेऊन येऊ शकतो. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. मालमत्ता, जमीन व गुंतवणुकीशी संबंधित सकारात्मक घडामोडी घडू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. आर्थिक नियोजन अधिक प्रभावी होईल. काही व्यक्तींना अचानक धनलाभाचे योग निर्माण होऊ शकतात. मात्र कोणत्याही प्रकारच्या घाईगडबडीच्या निर्णयांपासून दूर राहणे आवश्यक आहे. संयम आणि योग्य नियोजन यामुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत होऊ शकते. भविष्यातील सुरक्षिततेसाठी बचतीवर भर देणे फायदेशीर ठरेल. पुढील काही दिवसांमध्ये घडणारी एक घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आनंदाचे कारण ठरू शकते. विशेषतः धन, कुटुंब आणि मानसन्मानाशी संबंधित एक मोठा संकेत पुढे येणार आहे. त्यामुळे पुढील माहिती काळजीपूर्वक ऐका. वृश्चिक राशीसाठी उपाय: प्रत्येक मंगळवारी लाल फुले अर्पण करून भगवान हनुमानाची पूजा करा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. घरात सकारात्मक वातावरण ठेवण्यासाठी दररोज प्रार्थना करा. कमेंटमध्ये जय बजरंगबली असे अवश्य लिहा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर हा काळ वृश्चिक राशींच्या व्यक्तींना अंतर्मनाशी जोडणारा ठरू शकतो. ईश्वरातील श्रद्धा अधिक दृढ होईल. प्रार्थना, ध्यान आणि सत्संग यामुळे मानसिक शांतता मिळेल. जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे हळूहळू मिळू लागतील. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची प्रेरणा मिळेल. काही लोकांना धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधीही मिळू शकते. सत्कर्म आणि सेवाभाव यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल. ईश्वराने प्रत्येक संघर्षामागे काहीतरी मोठे कारण ठेवलेले असते याची जाणीव होईल. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी धैर्य आणि विश्वास कायम ठेवणे आवश्यक आहे. कारण पुढील काळ तुमच्या आयुष्यातील अनेक बंद दरवाजे उघडण्याची क्षमता ठेवतो. 10 जून नंतर वृश्चिक राशीच्या अनेक व्यक्तींसाठी
प्रवासाचे योग निर्माण होताना दिसत आहेत. हा प्रवास धार्मिक, व्यावसायिक, शैक्षणिक किंवा कौटुंबिक कारणासाठी असू शकतो. या प्रवासामुळे तुमच्या आयुष्यात नवीन संधीची दारे उघडू शकतात. काही प्रभावशाली व्यक्तींची भेट होण्याची शक्यता आहे, ज्यांच्या सहकार्यामुळे भविष्यात मोठी प्रगती साधता येऊ शकते. अनेक दिवसांपासून एखाद्या संधीची वाट पाहणाऱ्या लोकांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. नवीन ठिकाणे, नवीन अनुभव आणि नवीन विचार तुमच्या आत्मविश्वासात वाढ करतील. काही लोकांसाठी हा प्रवास भाग्योदय घडवणारा ठरू शकतो. त्यामुळे समोर येणाऱ्या संधीकडे दुर्लक्ष करू नका. ईश्वर तुमच्यासाठी काहीतरी विशेष नियोजन करत असल्याचे संकेत या काळात मिळू शकतात. समाजात तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता या काळात अधिक दिसून येत आहे. तुमच्या कार्याची दखल घेतली जाऊ शकते. अनेक दिवसांपासून केलेल्या मेहनतीचं फळ आता लोकांसमोर येऊ शकतं. काही लोकांना नेतृत्वाची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मताला महत्त्व दिले जाईल. समाजात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. ज्यांनी पूर्वी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली, तेच लोक आता तुमच्या यशाचे कौतुक करू शकतात. प्रामाणिकपणा, मेहनत आणि सातत्य या गुणांमुळे तुमचा प्रभाव वाढेल. हा काळ स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचा आहे. त्यामुळे आत्मविश्वास कायम ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जात राहा. मित्रांनो, आता पुढे जो संकेत येणार आहे तो अनेक वृश्चिक राशींच्या लोकांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या बदलाचा इशारा ठरू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे नशीब अजूनही पूर्णपणे जागे झालेले नाही, तर पुढील माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शेवटचा संकेत तुमच्या डोळ्यात आनंदाश्रय आणू शकतो. वृश्चिक राशीसाठी उपाय: प्रत्येक मंगळवारी भगवान हनुमानाला लाल फुले अर्पण करा. ओम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. लाल मसूर डाळ किंवा अन्नदान करण्याचा प्रयत्न करा. कमेंटमध्ये जय बजरंगबली असे अवश्य लिहा. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आता पूर्ण होण्याच्या दिशेने वेगात पुढे जाऊ शकतात. काही लोकांच्या आयुष्यात अशी व्यक्ती येऊ शकते जी त्यांच्या यशाचे कारण ठरेल. शासकीय कामे, कागदपत्रे, कोर्ट कचेरीची प्रकरणे किंवा आर्थिक व्यवहारांमध्ये सकारात्मकता घडू शकते. ज्या ठिकाणी वारंवार अडथळे येत होते ते अडथळे आता दूर होऊ शकतात. तुमच्या प्रयत्नांना योग्य प्रतिसाद मिळेल. काही लोकांना त्यांच्या मेहनतीमुळे मोठी संधी मिळू शकते. गेल्या काही काळातील संघर्ष आता संपत असल्याची जाणीव होईल. प्रत्येक अडचण तुम्हाला भविष्यातील मोठ्या यशासाठी तयार करत होती हे आता स्पष्टपणे दिसू लागेल. त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे चालत मंगळ ग्रहाच्या कृपेने धैर्य, आत्मविश्वास आणि यश यामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी अनेक वेळा कठीण परिस्थितीचा सामना केला आहे, परंतु आता त्या संघर्षाचे फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे. काही गोष्टी अपेक्षेपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने घडू शकतात. मानसिक गोंधळ कमी होईल. भविष्यासंबंधी स्पष्टता निर्माण होईल. नवीन ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा मिळेल. काही लोकांच्या आयुष्यात मोठा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते आणि तो निर्णय भविष्यात लाभदायक ठरू शकतो. ईश्वरावरील श्रद्धा आणि स्वतःवरील विश्वास यामुळे तुम्ही मोठी प्रगती साधू शकता. हा काळ तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. आता आपण त्या सर्वात मोठ्या संकेताबद्दल बोलूयात, ज्याचे अनेक वृश्चिक राशीचे लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. 10 जून नंतर तुमच्या आयुष्यात येणारी सर्वात मोठी आनंदाची बातमी ही नोकरीतील यश, व्यवसायातील प्रगती, धनलाभ, मालमत्तेचा लाभ, विवाहयोग, संतती सुख, कुटुंबातील शुभ कार्य किंवा अनेक वर्षांपासून अपूर्ण असलेल्या एखाद्या मोठ्या स्वप्नांच्या पूर्ततेशी संबंधित असू शकते. ज्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न केले, ज्यासाठी तुम्ही अनेक वेळा निराशा सहन केली, त्या प्रयत्नांचे फळ आता तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता निर्माण होत आहे. काही लोकांच्या डोळ्यात खरोखरच आनंदाश्रू येतील, कारण ईश्वराने तुमच्यासाठी राखून ठेवलेली एक मोठी आनंदाची भेट आता तुमच्या दारात येऊ शकते. त्यामुळे आशा सोडू नका, प्रयत्न थांबवू नका आणि सकारात्मक विचार कायम ठेवा. येणारा काळ तुमच्या जीवनात आनंद, यश, प्रतिष्ठा आणि समाधान घेऊन येऊ शकतो. जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय बजरंगबली असे नक्की लिहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात तेही सांगा. तुमची एक कमेंट इतर वृश्चिक राशींच्या लोकांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. अंतिम उपाय: प्रत्येक मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा. भगवान हनुमानाचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करा. गरजू व्यक्तींना मदत करा आणि अन्नदान करा. आई वडिलांचा आणि ज्येष्ठांचा आदर करा. ईश्वरावर श्रद्धा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. भगवान हनुमानाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.